रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही वाद होण्याची शक्यता आहे। आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री करण्यात आलंय। हा निर्णय धक्कादायक असून अजिबात अपेक्षित नव्हता असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। सेना भाजपच्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून तसं सांगितलेलं होतं। जिल्ह्यातही तसंच वातावरण तयार झालं होतं। आता जो पालकमंत्री पदाबाबत निर्णय झालाय तो अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे असंही गोगावलेंनी म्हटलंय। दरम्यान याबाबत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही गोगावलेंनी म्हटलेलं आहे। तर रायगडचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलेलं आहे। मात्र यावरून भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपणच जिल्ह्याचे पालकमंत्री होणार अशी अनेकदा वक्तव्य जी आहे ती भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आली होती। त्यांनी विश्वासही व्यक्त केलेला होता। मात्र ज्यावेळेस पालकमंत्री पदाची घोषणा झाली त्यामध्ये आदिती तटकरे यांच्यावर रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि यावरून आता भरत गोगावले हे नाराज झालेले दिसतंय। हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अनपेक्षित आहे असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय। तसंच गोगावले समर्थकांनी आंदोलन देखील केलेलं आहे। काल रात्री मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर जोवर भरत गोगावले यांना पालकमंत्री पद दिले जात नाही तोवर आपण आंदोलन करत राहणार असा इशारा काल समर्थकांनी दिलेला होता आणि आज भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। ज्यावेळेला 3 पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला, अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलं आहे, ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल।